नमस्कार मित्रांनो. माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक बातमी सध्या सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे. तर ती बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना 15 लाखांपर्यंत उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. तर यासाठी काय प्रक्रिया असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम हे कर्ज कोणत्या योजनेमार्फत मिळणार आहे व त्या योजनेचं नाव काय आहे ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, ही योजना पर्यटनाशी संबंधित असून आई योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेमार्फत महिलांना कर्ज दिले जाणार आहे. या योजनेत पर्यटनाशी संबंधित 41 प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. तसेच जर कर्जदार महिला कर्जाचा हप्ता वेळेवर भरू शकत असेल तर त्या महिलेला कर्जावरील 12% पर्यंतचे व्याज परत मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी आर्थिक आधार उपलब्ध करणे आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या खर्चात मदत करणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. ही पर्यटन विकास विभागाअंतर्गत योजना राबवली जाणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया काय असणार आहे ते सुद्धा जाणून घेऊया. तर बघा, सर्वप्रथम अर्जदार महिलेचे आधार कार्ड, त्यानंतर त्यांचं पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर पर्यटन व्यवसायाचे पर्यटन संचालनाकडील नोंदणी प्रमाणपत्र, जीएसटी क्रमांक, रद्द केलेला चेक, बँकेकडून कर्ज मंजुरीचं प्रमाणपत्र असे विविध कागदपत्रे या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.